नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. आज आपण जाणून घेणार आहोत आषाढ अमावस्या, जी महाराष्ट्रात अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने दीप अमावस्या म्हणून साजरी केली जाते. वर्ष 2026मध्ये आषाढ अमावस्या बुधवारी 12 ऑगस्ट 2026 रोजी आली आहे. हिंदू पंचांगानुसार ही तिथी श्रावण महिन्याच्या आगमनाची चाहूल देणारी आणि अंधारातून प्रकाशाकडे नेणारी मानली जाते. भारतीय संस्कृतीत दीप म्हणजे केवळ प्रकाश देणारे साधन नाही, तर तो ज्ञान, श्रद्धा, आशा, समृद्धी आणि परमेश्वराच्या दिव्यतेचं प्रतीक आहे. म्हणूनच या दिवशी घरातील प्रत्येक लहान मोठ्या दिव्याची स्वच्छता करून त्याचे पूजन केले जाते. हा केवळ एक विधी नसून त्या आपल्या जीवनात प्रकाश देणाऱ्या प्रत्येक शक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. याच दिवशी आपल्या पितराचे स्मरण करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला जातो. दान, धर्म, तर्पण, ताई, दीपदान आणि नामस्मरण करून कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. अनेक ठिकाणी मुलाचे औक्षण करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मंगलकामना केली जाते. अंधार कितीही दाट असला तरी एक छोटीशी ज्योत संपूर्ण अंधार दूर करू शकते. त्याचप्रमाणे आपल्या जीवनात श्रद्धेचा, सद्विचाराचा आणि भक्तीचा एक दीप प्रज्वलित झाला तर दुःख, भीती आणि निराशा आपोआप दूर होतात. आषाढ अमावस्या आपल्याला हाच सुंदर संदेश देते. आजच्या या भक्तिप्रवासात आपण जाणून घेणार आहोत आषाढ अमावस्या म्हणजे नेमकी काय, तिला दीप अमावस्या का म्हणतात, या दिवसाचे धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व काय आहे, दीपपूजनाची संपूर्ण आणि शास्त्रोक्त विधी, पितृपूजन आणि दानधर्माचे महत्त्व, या दिवशी काय करावे आणि काय टाळावे, दीपाचे आध्यात्मिक रहस्य आणि त्यामागील तत्त्वज्ञान. तसेच शेवटी ऐकूया श्रद्धा, भक्ती आणि प्रकाशनाचा संदेश देणारी एक हृदयस्पर्शी प्रेरणादायी कथा. चला तर मग भगवान श्री गणेश, श्री विष्णू आणि दीपज्योतीचे स्मरण करून या पवित्र विषयाची सुरुवात करूया. हिंदू पंचांगामध्ये प्रत्येक अमावस्याला एक वेगळे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. त्यापैकी आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील शेवटची तिथी म्हणजे आषाढ अमावस्या. महाराष्ट्रात हीच अमावस्या दीप अमावस्या म्हणून भक्तिभावाने पूजली जाते. आषाढ महिना हा चातुर्मासाच्या प्रारंभाचा महिना मानला जातो. याच काळात भगवान श्री विष्णू योगनिद्रेत जातात. संत महात्मे एकाच ठिकाणी स्थिर राहून धर्मप्रसार करतात आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय बनते. त्यानंतर येणारा श्रावण महिना हा भगवान शिव, श्री विष्णू, देवी आणि विविध व्रत उपवासांनी भरलेला अत्यंत पवित्र महिना असतो. त्यामुळे श्रावणाचे स्वागत करण्यापूर्वी घर, मन आणि वातावरण शुद्ध करण्याची सुंदर परंपरा आपल्या पूर्वजांनी सुरू केली. त्यातूनच दीप अमावस्येचे महत्त्व निर्माण झाले. आपण वर्षभर घरामध्ये अनेक दिवे वापरतो. देवघरातील समई, निरांजन, पंचारती, तुपाचे दिवे, तेलाचे दिवे आणि मातीचे दिवे, हे दिवे रोज आपल्या देवपूजेत सहभागी होतात. आपल्या प्रत्येक सणात, प्रत्येक शुभकार्यामध्ये आणि प्रत्येक आरतीमध्ये ते शांतपणे प्रकाश देत असतात. पण आपण त्यांच्याकडे फारसे लक्ष देत नाही. म्हणूनच वर्षातून एक दिवस असा ठेवण्यात आला ज्या दिवशी या सर्व दिव्यांची प्रेमाने स्वच्छता करावी, त्यांना हळद कुंकू लावावे, फुले वाहावीत आणि त्यांची पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी. म्हणूनच या अमावस्याला दीप अमावस्या असे नाव प्राप्त झाले. भारतीय संस्कृतीमध्ये दीपाला अत्यंत पवित्र स्थान आहे. वेद आणि पुराणामध्ये प्रकाशाला ज्ञानाचे, सत्याचे आणि ईश्वराचे उपस्थितीचे प्रतीक मानले आहे. आपल्या शास्त्रात एक सुंदर प्रार्थना आहे, तमसो मा ज्योतिर्गमयम, म्हणजेच हे परमेश्वरा, आम्हाला अंधारातून प्रकाशाकडे ने. येथील अंधार म्हणजे केवळ रात्रीचा अंधार नाही. अज्ञान, भीती, दुःख, निराशा, क्रोध, मत्सर आणि अहंकार हाही एक प्रकारचा अंधारच आहे. आणि दीपाची ज्योत म्हणजे ज्ञान, श्रद्धा, प्रेम, संयम, विवेक आणि भक्ती. म्हणून देवपूजन म्हणजे केवळ एका दिवाची पूजा नसून आपल्या अंतःकरणातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करण्याची आध्यात्मिक साधना आहे. पूर्वीच्या काळात वीज नव्हती. घरामध्ये फक्त तेलाचे किंवा तुपाचे दिवे असायचे. त्या दिव्याच्या प्रकाशात संपूर्ण संसार चालायचा. मुलांचे शिक्षण, देवपूजा, स्वयंपाक, शिवणकाम सर्व काही त्या छोट्याशा ज्योतीच्या प्रकाशात होत असे. त्यामुळे दिवा हा घरातील सदस्याप्रमाणे मानला जाई. दीप अमावस्येला त्याची पूजा करून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जात असे. आज विज्ञानाने आपल्याला अनेक आधुनिक साधने दिली आहेत. एका बटनावर घरभर प्रकाश पसरतो. पण त्या तेजस्वी दिव्यामध्येही पारंपरिक तेलाच्या दिव्याची जागा कोणीही घेऊ शकले नाहीत. कारण विद्युत दिवा प्रकाश देतो, पण तेलाचा दिवा पवित्रतेची अनुभूती देतो.
देवासमोर लावलेली एक छोटीशी ज्योत मनाला शांतता, सकारात्मक ऊर्जा आणि भक्तीची प्रेरणा देते. याच कारणामुळे प्रत्येक शुभकार्याची सुरुवात दीप प्रज्वलनाने केली जाते. मंदिरात, घरात, शाळेत, सांस्कृतिक कार्यक्रमात किंवा धार्मिक उत्सवात प्रथम दीप लावला जातो, कारण प्रकाश म्हणजे शुभतेची सुरुवात. दीप अमावस्या आपल्याला एक सुंदर संदेश देते. स्वतः प्रकाशमान व्हा आणि इतरांच्या जीवनात प्रकाश पसरवा. जसा एक छोटासा दिवा हजारो दिवे प्रज्वलित करू शकतो आणि तरीही त्याचा प्रकाश कमी होत नाही, त्याचप्रमाणे आपले ज्ञान, प्रेम, मदत आणि सद्विचार वाटल्याने ते कधीच कमी होत नाहीत. उलट समाज अधिक प्रकाशमान होतो. म्हणूनच आषाढ अमावस्या हा केवळ एक सण नाही, तर कृतज्ञतेची, आत्मशुद्धीच्या, प्रकाशाचा आणि नव्या आध्यात्मिक प्रवासाची तयारी करण्याचा दिवस आहे. श्रावण महिन्याच्या स्वागतापूर्वी हा दिवस आपल्याला मन, घर आणि विचार शुद्ध करण्याची संधी देतो. आता आपण जाणून घेऊया की दीप अमावस्या आपल्या धर्मात इतकी महत्त्वाची का मानली जाते. दिव्याची पूजा करण्यामागे केवळ परंपरा नाही, तर त्यामागे अत्यंत गहन आध्यात्मिक तत्त्वज्ञान दडलेले आहे. सनातन धर्मात अग्नी हा पंचमहाभूतापैकी एक मानला जातो. अग्नी म्हणजे शुद्धता, ऊर्जा, तेज आणि परिवर्तन. यज्ञामध्ये अग्नी देवापर्यंत आपल्या भावना आणि प्रार्थना पोचवतो, तर घरातील देवघरात प्रज्वलित केलेला दीप हा ईश्वराच्या दिव्य उपस्थितीचे प्रतीक मानला जातो. आपल्या शास्त्रामध्ये दीपाचे महत्त्व सांगणारा एक सुंदर श्लोक म्हटला जातो. दीपो ज्योतिः परब्रह्म, दीपो ज्योती जनार्दनः, दीप हरंतु मे पापम, दीप ज्योतिर्नमोस्तुते. या श्लोकाचा अर्थ अत्यंत सुंदर आहे. दीपाची ज्योत म्हणजेच परब्रह्म आहे. तीच भगवान श्री जनार्दनांचे स्वरूप आहे. ही दिव्य ज्योत आपल्या जीवनातील अज्ञान, पाप आणि दुःख दूर करून सत्याचा मार्ग दाखवते. याचप्रमाणे ब्रह्मदारण्यक उपनिषदामधील प्रसिद्ध प्रार्थना आपण अनेकदा ऐकतो. अस्तो मा सद्गमयम, तमसो मा ज्योतिर्गमयम, मृत्यो मा अमृतगमयम. म्हणजेच हे परमेश्वरा, आम्हाला सत्यापासून सत्याकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे आणि मृत्यूपासून अमृतत्वाकडे ने. यामध्ये प्रकाश म्हणजे केवळ बाह्य उजेड नाही, तो ज्ञानाचा, विवेकाचा, भक्तीचा आणि आत्मजागृतीचा प्रकाश आहे. म्हणून दीप अमावस्या आपल्याला बाहेरील दिवा लावण्याबरोबरच अंतःकरणातील श्रद्धेचा दिवा प्रज्वलित करण्याची प्रेरणा देते. पुराणामध्ये असे वर्णन येते की ज्या घरात रोज सकाळ संध्याकाळी देवासमोर दीप प्रज्वलित केला जातो, त्या घरात लक्ष्मीचे स्थैर्य राहते, नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होतो, कुटुंबात शांतता, सौख्य आणि मंगलमय वातावरण निर्माण होते. यामुळेच आपल्या आजी आजोबा नेहमी सांगायचे, संध्याकाळी दिवा लावण्याच्या वेळी घरात शांतता असावी, देवासमोर दिवा लावावा आणि देवाचे नामस्मरण करावे, कारण तो क्षण दिवस आणि रात्रीच्या संगमाचा असतो. त्यावेळी प्रज्वलित केलेला दीप मनालाही स्थिर करतो. दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिवे एकत्र आणून त्याची पूजा करण्यामागे आणखी एक सुंदर संदेश आहे. वर्षभर हे दिवे कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या जीवनात प्रकाश पसरवत असतात. आपल्या प्रत्येक आनंदात, प्रत्येक सणात आणि प्रत्येक संकटात ते आपल्यासोबत असतात. त्यामुळे या दिवशी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. आपल्या संस्कृतीमध्ये कृतज्ञतेला खूप महत्त्व आहे. आपण पृथ्वीला माता म्हणतो, नद्यांना देवी मानतो, वृक्षाची पूजा करतो, गायीची सेवा करतो. त्याचप्रमाणे प्रकाश देणाऱ्या दीपाचे पूजन करून आपण निसर्ग आणि ईश्वराने दिलेल्या प्रत्येक साधनाबद्दल आदर व्यक्त करतो. दीपाची रचना देखील आपल्या जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवते. मातीचा किंवा धातूचा दिवा म्हणजे आपले शरीर, त्यातील तेल किंवा तूप म्हणजे आपल्या मनातील प्रेम, श्रद्धा आणि सत्कर्म. कापसाची वात म्हणजे आपले जीवन आणि त्या वातीवर प्रज्वलित होणारी ज्योत म्हणजे आत्मज्ञान. जोपर्यंत श्रद्धेचे तेल आणि सदाचाराची वात टिकून राहते, तोपर्यंत जीवनाचा दीप तेजाने प्रज्वलित राहतो. पण जर अहंकार, क्रोध, मत्सर आणि लोभ वाढला तर तो प्रकाश हळूहळू मंदावू लागतो. म्हणून दीप अमावस्या आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची, अंतर्मन शुद्ध करण्याची संधी देते. याच दिवशी अनेक कुटुंबांमध्ये लहान मुलाचे औक्षण केले जाते. या प्रथेचा अर्थ असा की जसा दीप अंधार दूर करतो, तसाच आपल्या मनातील मुलांच्या जीवनात ज्ञान, संस्कार, आरोग्य आणि सद्बुद्धीचा प्रकाश सदैव उजळत राहो, अशी मंगल प्रार्थना केली जाते. आजच्या आधुनिक जीवनात आपण अनेक कृत्रिम प्रकाशाने वेढलेले आहोत, पण मनशांतीचा प्रकाश मात्र भक्ती, प्रार्थना आणि सदाचारातूनच मिळतो. म्हणून दीप अमावस्या हा फक्त एक धार्मिक उत्सव नसून प्रकाश, कृतज्ञता
आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक जागृतीचा उत्सव आहे. आता आपण जाणून घेऊया दीप अमावस्येची संपूर्ण पूजाविधी. अनेकांना प्रश्न पडतो की या दिवशी पूजा कशी करावी, कोणते साहित्य लागते, कोणत्या गोष्टीचे पालन करावे. चला हे सर्व सविस्तर समजून घेऊया. सर्वप्रथम ब्रह्ममुहूर्तात किंवा सूर्योदयानंतर शक्य तितक्या लवकर उठावे. स्नान करून स्वच्छ, शक्यतो पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करावेत. पूजा करताना मन प्रसन्न, शांत आणि सात्विक असणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यानंतर घरातील देवघर आणि संपूर्ण घर स्वच्छ करावे. आपल्या शास्त्रात स्वच्छतेला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. जेथे स्वच्छता, शुद्धता आणि भक्ती असते तेथे ईश्वराची कृपा सहज प्राप्त होते. यानंतर घरातील सर्व दिवे एकत्र गोळा करावेत. पितळ, तांबे, चांदी, कांस्य किंवा मातीचे जे दिवे असतील ते चिंच, लिंबू किंवा योग्य स्वच्छता साहित्याने प्रेमपूर्वक घासून स्वच्छ करावेत. वर्षभर देवसेवा करणाऱ्या या दिव्यांना नव्यासारखे तेज प्राप्त करून देणे हीच दीप अमावस्येची खरी भावना आहे. आता एका स्वच्छ पाटावर किंवा चौरंगावर सुंदर रांगोळी काढावी. त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरून सर्व दिवे नीट मांडावेत. प्रत्येक दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा लावाव्यात. फुले किंवा फुलांच्या माळा अर्पण करावेत. यानंतर प्रत्येक दिव्यामध्ये स्वच्छ कापसाची वात ठेवावी. शक्य असल्यास तुपाचा दिवा लावावा. अन्यथा तीळ तेल किंवा शुद्ध तेल वापरू शकता. तूप हे सात्विकतेचे प्रतीक मानले जाते, तर तीळ तेल हे पितृशांती आणि दोष निवारण्यासाठी शुभ मानले जाते. आता भक्तिभावाने सर्व दिवे प्रज्वलित करावेत. दिवा लावताना मनात एक अशीच प्रार्थना करावी. हे परमेश्वरा, जसा हा दीप अंधार दूर करतो तसाच माझ्या जीवनातील अज्ञान, दुःख, भीती आणि नकारात्मक दूर करून ज्ञान, भक्ती आणि सद्बुद्धीचा प्रकाश माझ्या जीवनात सदैव प्रज्वलित ठेव. यानंतर सर्वांनी मिळून दीपमंत्र म्हणावा. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. त्यानंतर पुढील श्लोक म्हणावा. दीपो ज्योती हा परब्रह्म, दीपो ज्योती जनार्दनः, दीपो हरंतु मे पाप, दीपो ज्योती नमस्तुते. यानंतर आपल्या कुलदैवत, ग्रामदैवत, श्री गणेश, श्री विष्णू, भगवान शिव, माता लक्ष्मी आणि आपल्या पितराची स्मरण करावे. त्यांच्या चरणी कुटुंबाच्या सुख, आरोग्य, समृद्धी आणि सद्बुद्धीची प्रार्थना करावी. दीप अमावस्येला महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची सुंदर परंपरा आहे. पुरणपोळी, पुरण, तुपाचा शिरा किंवा घरात प्रेमाने बनवलेले सात्विक नैवेद्य देवाला अर्पण करावा. देवाला अर्पण केल्यानंतरच तो प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करावा. अनेक घरामध्ये या दिवशी लहान मुलाचे औक्षण केले जाते. औक्षण म्हणजे मुलाच्या दीर्घायुष्याची, उत्तम आरोग्याची, उज्ज्वल भविष्यासाठी केलेली मंगल प्रार्थना. आई आणि घरातील ज्येष्ठ व्यक्ती दिवा ओवाळून मुलांना आशीर्वाद देतात. ही परंपरा प्रेम, संस्कार आणि कुटुंबातील ऐक्य वाढवणारी आहे. संध्याकाळी सूर्यास्तानंतर पुन्हा एकदा देवासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. शक्य असल्यास घराच्या मुख्य दाराजवळही एक दीप प्रज्वलित करावा. असा समज आहे की या दिवशी लावलेला दीप घरात सुख, शांती आणि लक्ष्मीचे आगमन घडवतो. लक्षात ठेवा, पूजेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भक्ती. दिवा किती मोठा आहे, तो सोन्याचा आहे की मातीचा, यापेक्षा तो किती प्रेमाने, श्रद्धेने लावला आहे हे ईश्वर पाहतो. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात की भक्त जर प्रेमाने पत्र, पुष्प, फळ किंवा पाणी अर्पण करतो तर ते मी आनंदाने स्वीकारतो. त्याचप्रमाणे प्रेमाने लावलेला एक छोटासा दिवाही ईश्वराला अत्यंत प्रिय असतो. म्हणून दीप अमावस्येच्या दिवशी बाहेरील दिव्याबरोबरच आपल्या मनातील श्रद्धा, करुणा, क्षमा आणि प्रेमाचा दीपही प्रज्वलित करा. कारण खरा प्रकाश तो जो स्वतःचे आणि इतरांचे जीवन उजळवतो. आषाढ अमावस्या म्हणजे केवळ दीपपूजनाचा दिवस नाही, तर आपल्या पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा अत्यंत पवित्र दिवस देखील आहे. हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला पितराचे स्मरण करणे, त्यांच्यासाठी प्रार्थना करणे आणि दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते. आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे की आपण जे काही आहोत ते आपल्या पूर्वजांच्या संस्कारामुळे, कष्टामुळे आणि आशीर्वादामुळे आहोत. त्यामुळे त्यांचे स्मरण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. असे मानले जाते की अमावस्येच्या दिवशी पितरांच्या कृपेची प्राप्ती सहज होते. म्हणून या दिवशी शक्य असल्यास तर्पण, पिंडदान किंवा पितृस्मरण करावे. ज्यांना विधी माहिती नसतील त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. मनापासून आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्यासाठी प्रार्थना केली तरीही ती भावना ईश्वरांपर्यंत पोचते. या दिवशी घरातील ज्येष्ठ व्यक्ती आपल्या पितरांची नावे आठवून त्यांना नम्र अभिवादन करतात.
त्यांच्या स्मरणार्थ दिवा लावला जातो आणि अशी प्रार्थना करतात, हे आमच्या पितरांनो, तुमच्या आशीर्वादाने आमच्या कुटुंबात सुख, शांती, आरोग्य आणि सदैव ऐक्य राहू दे. पितृस्मरणासोबतच दानधर्मालाही या दिवशी विशेष महत्त्व आहे. धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे की दान हे धन कमी करत नाही तर पुण्य वाढवते. आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तींना अन्नदान, वस्त्रदान, धान्यदान किंवा आर्थिक मदत करावी. एखाद्या भुकेल्या व्यक्तीला प्रेमाने अन्न दिले, एखाद्या वृद्धाला आधार दिला किंवा एखाद्या गरजू विद्यार्थ्याला मदत केली तर तेही ईश्वरसेवाच मानली जाते. अनेक ठिकाणी या दिवशी गाईला चारा, कावळ्याला अन्न आणि काळ्या कुत्र्याला भाकरी देण्याची परंपरा आहे. कावळा हा पितरांचा दूत मानला जात असल्यामुळे त्याला अन्न अर्पण करण्याची प्रथा आहे. गाय ही सर्व देवतांचे निवासस्थान मानली गेली आहे, तर भुकेल्या प्राण्यांना अन्न देणे म्हणजे दयाधर्माचे पालन होय. या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे. पिंपळाला जल अर्पण करावे, त्याच्या मुळाशी दिवा लावावा, श्रद्धेने प्रदक्षिणा घालावी. शास्त्रामध्ये पिंपळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असल्याचे वर्णन आढळते. त्यामुळे पिंपळ पूजा ही दीर्घायुष्य, पितृकृपा आणि पुण्यप्राप्तीचा प्रतीक मानली जाते. आता पाहूया या दिवशी काय करावे. सर्वप्रथम सकाळी स्नान करून देवपूजा करावी. घरातील दिवे स्वच्छ करून त्याचे पूजन करावे. संध्याकाळी तुपाचा आणि तिळ तेलाचा दिवा देवासमोर प्रज्वलित करावा. शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनाम, रामरक्षा, श्रीसूक्त किंवा भगवंताचे नामस्मरण करावे. घरामध्ये शांत, सात्विक आणि आनंदी वातावरण ठेवावे. याचबरोबर दान, धर्म, अन्नदान आणि गरजूंची सेवा करावी. कारण देवपूजेबरोबरच मानवसेवा ही ईश्वराला प्रिय असते. आता जाणून घेऊया या दिवशी काय टाळावे. लोकपरंपरेनुसार अमावस्येच्या दिवशी केस कापणे, नखे काढणे किंवा नवीन झाडू खरेदी करणे टाळावे असे सांगितले जाते. या दिवशी मांसाहार, मद्यपान, तामसिक अन्नाचे सेवन शक्यतो करू नये. कारण हा दिवस सात्विकता, संयम आणि आत्मशुद्धीचा आहे. तसेच अनावश्यक राग, वादविवाद, अपशब्द किंवा कोणाचाही अपमान टाळावा. कारण मनातील अंधार दूर करण्यासाठी दीप लावला जातो. त्यामुळे आपल्या वागण्यातही प्रकाश, प्रेम, क्षमाशीलता असणे आवश्यक आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ईश्वराला मोठ्या विधी, मोठा खर्च किंवा दिखावा प्रिय नाही. त्यांना प्रिय आहे ती शुद्ध भावना, श्रद्धेने लावलेला एक छोटासा दिवा, प्रेमाने दिलेला एक घास अन्नाचा आणि मनापासून केलेली एक प्रार्थना याचे मूल्य ईश्वराच्या दृष्टीने अमूल्य ठरते. आषाढ अमावस्या आपल्याला शिकवते की जीवनात केवळ स्वतःसाठीच नव्हे तर आपल्या पूर्वजनांसाठी, समाजासाठी आणि गरजूंसाठी काहीतरी केले पाहिजे. हाच या दिवसाचा खरा धर्म आणि खरा संदेश आहे. आता आपण दीप अमावस्येचा संदेश आपल्या हृदयापर्यंत पोहोचवणारी एक सुंदर कथा ऐकूया. खूप वर्षापूर्वी सह्याद्रीच्या पायथ्याशी एक छोटेसे गाव होते. त्या गावात जानकी नावाची एक वृद्ध विधवा राहत होती. तिचे घर अगदी मातीचे होते. छपराला ठिकठिकाणी गळती होती. संसारात कोणीच नव्हते. पतीचे अनेक वर्षापूर्वी निधन झाले होते आणि एकुलता एक मुलगा परगावी कामाला गेला होता. महिनोन्महिने त्याची काहीच खबर येत नसे. जानकी रोज सकाळी उठून देवाची पूजा करायची. तिच्याकडे संपत्ती नव्हती, पण तिच्याकडे होती ती अमाप श्रद्धा. देवघरात ठेवलेला एक छोटासा मातीचा दिवा आणि भगवान विठ्ठलाची छोटी मूर्ती हाच तिचा खरा खजिना होता. वर्षभर ती त्या दिव्याची सेवा करायची. दररोज त्यात थोडेसे तेल घालायची, वात बदलायची आणि प्रेमाने आरती करायची. एक दिवस गावातील पुजारी म्हणाले, उद्या आषाढ अमावस्या आहे. दीप अमावस्याला प्रत्येकाने आपल्या घरातील दिव्याची पूजा करावी. हे ऐकून गावातील श्रीमंत लोक कामाला लागले. कुणी नवीन पितळी समया विकत आणल्या, कुणी चांदीचे दिवे सजवले, तर कुणी शेकडो दिव्यांनी आपले अंगण उजळण्याची योजना केली. जानकी मात्र शांत होती. तिच्याकडे नवी दिवा घेण्यासाठी पैसे नव्हते. तिने तिचा जुना मातीचा दिवा हातात घेतला. तो अनेक वर्षाचा असल्याने त्याला छोटे छोटे तडे गेले होते. ती प्रेमाने म्हणाली, तू माझ्या सुखातही सोबत होतास आणि दुःखातही. आज मी तुलाच सजवणार. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने तो दिवा स्वच्छ धुसला, हळद कुंकू लावले, रांगोळी काढली, अंगणात तुळशीजवळ ठेवला. तूप नव्हते म्हणून तिने उरलेले थोडेसे तेल त्यात टाकले. कापसाची छोटी वाती ठेवून तिने डोळे मिटले. तिच्या ओठावर एकच प्रार्थना होती, हे विठ्ठला, माझ्याकडे तुला अर्पण करण्यास सोन्याचा दिवा नाही, पण माझे संपूर्ण मन तुझ्या चरणी अर्पण करते. संध्याकाळ झाली. गावभर हजारो दिवे पेटले. संपूर्ण गाव प्रकाशाने उजळून निघाले. तेवढ्यात अचानक काळे ढग दाटून आले.
प्रचंड वारा सुटला. मुसळधार पाऊस सुरू झाला. वादळ इतके जोरात होते की अनेक घरातील दिवे विझून गेले. मोठमोठ्या पितळी समया चांदीचे दिवे सर्वांचा प्रकाश क्षणात नाहीसा झाला. वादळ थांबल्यानंतर गावकरी बाहेर आले. त्यांनी एक आश्चर्यकारक दृश्य पाहिले. संपूर्ण गावात फक्त जानकीच्या घरासमोरील छोटासा मातीचा दिवा अजूनही शांतपणे तेवत होता. लोकांना विश्वासच बसेना. गावातील पुजारी स्वतः तिच्या घरी आले. ते हसून म्हणाले, आई, हा चमत्कार कसा झाला? जानकी नम्रपणे म्हणाली, महाराज, हा माझा चमत्कार नाही, ही माझ्या विठ्ठलाची कृपा आहे. दिवा तेलामुळे नाही तर श्रद्धेमुळे तेवत राहतो. पुजाऱ्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ते गावकऱ्यांना म्हणाले, आज तुम्ही सर्वांनी एक मोठा धडा शिकला आहे. दिवाला दिव्याच्या आकाराचा महत्त्व नसतो, तर त्याच्या मागची भक्ती महत्त्वाची असते. त्या दिवसापासून त्या गावात एक नवी परंपरा सुरू झाली. दीप अमावस्येच्या दिवशी प्रत्येक श्रीमंत व्यक्ती एक गरिबाला एक दिवा, थोडे तेल आणि धान्य भेट देऊ लागले. कारण त्याला समजले होते की दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश देणे हीच खरी दीपपूजा आहे. काही महिन्यांनी जानकीचा मुलगा सुखरूप घरी आला. त्याला चांगली नोकरी मिळाली होती. त्याने आईसाठी नवे घर बांधले. पण जानकीने नवीन चांदीचा दिवा देवघरात ठेवला नाही. तिने तो जुनाच मातीचा दिवा जपून ठेवला. मुलांना विचारलं, आई, इतके सुंदर नवीन दिवे असताना तू हा जुना दिवाच का ठेवतेस? जानकी हसली आणि म्हणाली, बाळा, नवीन दिवा प्रकाश देईल, पण या जुन्या दिव्याने मला श्रद्धा शिकवली. संकटातही ज्याने माझी साथ सोडली नाही त्याला मी कधीच विसरणार नाही. ही कथा आपल्याला एक अमूल्य संदेश देते. आपल्या जीवनात पैसा, वैभव, मोठेपणा यापेक्षा श्रद्धा, कृतज्ञता, प्रेम अधिक मौल्यवान आहे. दीप अमावस्या आपल्याला शिकवते, दिवा बाहेर लावण्यापूर्वी मनात भक्तीचा दीप लावा. घर उजळण्यापूर्वी नात्यांमध्ये प्रेमाचा प्रकाश पसरवा. आणि ईश्वराकडे काही मागण्यापूर्वी त्याने दिलेल्या प्रत्येक कृतीबद्दल कृतज्ञता राहा. कारण श्रद्धेने प्रज्वलित झालेला दीप कधीच विझत नाही. तो पिढ्यानपिढ्या जीवनाला प्रकाश देत राहतो. आज आपण आषाढ अमावस्या अर्थात दीप अमावस्येचे धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व जाणून घेतले. आपण पाहिले की हा दिवस केवळ दिव्याची पूजा करण्याचा नाही, तर आपल्या जीवनात प्रकाश, श्रद्धा, कृतज्ञता आणि संस्कार जागवण्याचा दिवस आहे. दीप आपल्याला एक सुंदर शिकवण देतो. तो स्वतः जळतो पण इतरांना प्रकाश देतो. तो स्वतः वितळतो पण दुसऱ्यांचा मार्ग उजळवतो. म्हणूनच आपणही आपल्या जीवनात असा दीप बनले पाहिजे, जो स्वतःच्या चांगल्या विचाराने, प्रेमाने आणि सेवाभावनाने इतरांचे जीवन उजळवेल. आजच्या धावपळीच्या जगात आपण अनेकदा आधुनिक साधनाच्या प्रकाशात जगतो, पण मनातील अंधार दूर करण्यासाठी भक्ती, प्रार्थना आणि सत्कर्म याचाच प्रकाश आवश्यक आहे. दीप अमावस्या आपल्याला सांगते, जर घरात दिवा असेल पण मनात राग असेल तर तो प्रकाश अपुरा आहे. जर देवघर उजळले असेल पण नात्यांमध्ये अंधार असेल तर पूजा अपूर्ण आहे. आणि जर आपल्या मनात प्रेम, क्षमा, दया आणि श्रद्धेचा दीप प्रज्वलित झाला तर प्रत्येक दिवस दीप अमावस्यासारखाच पवित्र होतो. या शुभ दिवशी आपण पितरांचे स्मरण करूया, त्यांनी दिलेल्या संस्काराबद्दल कृतज्ञ राहूया, गरजूंना मदतीचा हात देऊया, एखाद्या भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देऊया, एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणूया. कारण हाच खरा धर्म आहे आणि हाच दीपपूजेचा खरा अर्थ आहे. जर आजचा भक्ती प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या परिवाराबरोबर तसेच मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. आपले राय मते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. त्याचबरोबर भक्ती आणि भोजन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती देताना काही चुकीचं गेले असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन भक्तिकथेसह, नवीन भक्ती प्रवासात येथेच आपल्या भक्ती आणि भोजन या चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.